शिवसेना भाजपचा मेळावा आज रत्नागिरी शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांवर भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे। यामध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर भाजप आणि शिवसेनेकडनं उभे केलेल्या उमेदवारांची संख्या ही 10% आहे। तर त्या संदर्भात मी स्वतः आज आणि उद्या इथं आहे। मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करणार आहे। परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की आज फक्त 700 युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता। 700 लोकांनाच आपण बोलवलं होतं। त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते, शिवसेना भाजपचे, त्याच्यानंतर सगळे उमेदवार आणि त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आवाहन केलेलं आहे की महायुतीचीच सत्ता ही नगरपालिका नगरपंचायतीवर येणार आहे। त्याच्यामुळं आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे, धनुष्यबाण आणि कमळाचाच प्रचार केला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे। आणि तुम्ही हा माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 7च्या 7 ज्या नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यावर नक्की भगवा फडकेल महायुतीचा, हेच हे चित्र आहे।